इथले जे हे वीटभट्टी व्यवसाय चालू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आपण पाहू की दुर्गावमधील जे वीटभट्ट्या चालू आहेत त्यांचे आपण उपोषणासाठी जे बसलेले लोक आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अवैध वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरापासून वायू प्रदूषण भरपूर प्रमाणात झालेले आहे. म्हणजे इथल्या सर्वसामान्य ग्रामस्थांची मागणी आहे की तिथून जो वीटभट्टीतून धूर निघतोय की तो हानिकारक आहे. की सर्वसामान्य लोकांना त्याच्यापासून श्वसनाचे रोग होतात आणि झालेले आहेत. असे इथले बसलेले उपोषणकर्त्यांची मी बाईटमध्ये विचारणा केलेली आहे. दुसरी मागणी आहे वीटभट्टीला कुठलाही प्रकारचा परवाना नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारची वीटभट्टीला परवानगी नाही, कुठलेही लायसन नाही. आणि तिसरी मागणी आहे वीटभट्टीमधून निघणारा धूर दगडी कोळसा जळून निघतो, त्यामुळे त्याचा वास अतिशय उग्र आणि असा एकदम घाणेरडा असा वास, त्या वासाने तिथल्या लोकांची एकदम अशी हवाई दिल झालेले आहेत. तरी चौथी मागणी आहे वीटभट्टी मालकाचे हायवा विना नंबर प्लेट असून रात्रभर मातीचे वाहतूक करतात आणि म्हणजे कुठलेही रॉयल्टी नसताना कुठलेही म्हणजे बेकायदेशीर माती वाहून नेली जाते आणि त्या मातीपासून वीटभट्टी व्यवसाय केला जातो. तर पाचवी मागणी आहे वीटभट्टीला गोळा केलेल्या अवैधरित्या माती विना रॉयल्टी, म्हणजे कुठलीही परवानगी नाही, कुठल्याही तहसीलदारांचा कुठले लेटर नाही, माती उचलण्यासाठी कुठली परवानगी नसल्याने माती बेकायदेशीर उचलून वीटभट्टीसाठी वापरतात आणि वीटभट्टीचा व्यवसाय बेकायदेशीर चालवतात. अवैधरित्या सहावी मागणी आहे अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय कामाचा कायमचा बंद. अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय कायमचा बंद करावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. इथं दुर्गावचे बहुसंख्य गोरगरीब ग्रामस्थ बसलेले आहेत उपोषणासाठी. की त्यांची एक वर्षापासून मागणी आहे की ह्या जो बेकायदेशीर वीटभट्टी व्यवसाय चालू आहे तो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अन्यथा हे उपोषण वेगळ्या वळणावरती जाण्याची शक्यता आहे आणि उपोषणाची पार्श्वभूमी ही आंदोलनाच्यात मोडली जाईल आणि ते दुर्गावचे ग्रामस्थ रोडवरती येतील आणि शासनाला गव्हर्नमेंटला जाब विचारतील. न्यू महाराष्ट्र न्यूज संपादक देवा खरात आणि त्याचबरोबर आमचे वृत्तवाहिनीचे मित्र रोखोकचे संपादक साबळे साहेब यांचं पण मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.